नमस्कार, मी आज तुम्हाला कोकणातली प्रसिद्ध सोलकढी दाखवत आहे. ती कोकमापासून तयार होते. तर सोलकढी ही शक्यतो जास्तीत जास्त फार जुना प्रकार आहे, परंतु तो आधी रायगड, कोकण या भागात, सिंधुदुर्ग या भागातच तो बनवला जायचा, पण आता ती सर्रास सगळीकडे मिळते. तर सोलकढी बनवण्यासाठी 1 वाटी खोबरं घेतलं, त्यात 2-3 मिरच्या, लसूण चांगलं मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आणि थोडेसे 1 चमचाभर जिरं टाकलं, पण जिऱ्याने त्याचा स्वाद खूप छान येतो. आणि नंतर थोडंसं पाणी टाकून त्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं. बारीक वाटून एकदम मिक्सरमधनं हे बघा बारीक झाल्यानंतर एका चाळणीत घेऊन गाळणीने त्याला चोळून त्याला गाळून घेतलं. आता हे बघा गाळलं, जेवढं गाळलं गेलं तेवढं गाळलं आणि बाकीचं त्याला असं हाताने त्याचा चोथा पिळून त्याच्यातला रस काढायचा. तो रस चांगला तीनदा हे असं रस तो चोथाने छान पिळला आहे असं हाताने घट्ट पिळायचा आणि पुन्हा मिक्सरमध्ये टाकायचा. असं हे एकूण 3दा करायचं, म्हणजे त्याचा रस आणि म्हणजे दूध चांगलं येतं. मग हे बघा एवढं दूध झालं, त्याचं जवळपास अर्ध्या वाटीचं मला 3 ते 4 ग्लास दूध झालं. त्याच्यानंतर मीठ टाकायचं, पण मी आधी मीठ टाकलं नाही कारण अंदाज कळत नाही. नंतर मग ही मी कोकमाचं याला आगळ म्हणतात, तर आगळ मी असा वाटी एका चमच्याने त्या दुधामध्ये टाकत गेले, नारळाच्या दुधात, आणि मग त्याला थोडंसं टेस्ट करायचं. ते जास्त पण आंबट चांगलं लागत नाही, पण त्याला थोडासा आंबटपणा यायला पाहिजे. मला थोडं कमी वाटलं म्हणून मी पुन्हा त्याच्यात थोडंसं आगळ टाकलं. तर हे आगळ मी खास कोकणातनच घेऊन आली आहे, कारण मला इकडचं रेडीमेड आगळ आवडत नाही. कोकणातला ते घरी काढलेले आगळ मी 5 लिटर घेऊन आली होती. त्याच्यानंतर त्याच्यात कोथिंबीर टाकली आणि चांगलं ढवळून घेतलं. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही त्याला लाईक, कमेंट आणि नक्की शेअर करा. नंतर एका ग्लासात भरून त्यात कोथिंबीर पेरली आणि ग्लासात भरून ती अशी थंड प्यायची. जेव्हा नॉनव्हेजचं जेवण असतं तेव्हा आम्ही हमखास ही सोलकढी घरात करतो.